श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नेमका कसा ठरणार आहे? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होतील का? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील का? आर्थिक स्थिती सुधारेल की खर्च वाढतील? प्रेम, वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि या आठवड्यात ग्रहांची कृपा तुमच्या आयुष्यात कोणते नवीन आणि शुभ बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, आत्मविश्वास, नवीन संधी आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरू शकतो. काही ठिकाणी संयमाची परीक्षा होईल, परंतु योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि शांत स्वभाव यामुळे तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर सहज मात कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात नशीब तुमच्या बाजूने झुकू लागेल आणि अनेक कामांना अपेक्षित गती मिळेल. या आठवड्याच्या सुरुवातीला काही कामे अपेक्षेपेक्षा संथ गतीने पूर्ण होतील. काही व्यक्तींच्या वागण्यामुळे मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो, परंतु कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती पूर्णपणे बदलू लागेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन ओळखी निर्माण होतील आणि त्या भविष्यात लाभदायक ठरतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. घरात एखाद्या शुभ बातमीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मानसिक तणाव कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. आठवड्याच्या शेवटी मनःशांती, आर्थिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा यांचा सुंदर अनुभव मिळेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत शुभ संकेत देणारा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विश्वास आणि कौतुक मिळेल. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. पदोन्नती, बदली किंवा पगारवाढीबाबत चांगल्या घडामोडी घडू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि आर्थिक वाढ अनुभवायला मिळेल. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कागदपत्रांशी संबंधित कामे काळजीपूर्वक पूर्ण करा. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास काम अधिक वेगाने पूर्ण होईल. तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक कठीण वाटणारी कामे सहज पूर्ण होतील. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा निर्णय भविष्यात मोठा लाभ देणारा ठरू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधान आणि स्थैर्य देणारा आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळू शकतो. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. घरातील काही आवश्यक खर्च होतील, परंतु त्यातून भविष्यात फायदा मिळेल. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीवर भर द्या. कर्जाचा काही भाग फेडण्यात यश मिळू शकते. कोणालाही पैसे उधार देताना काळजी घ्या. जोखमीची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद व्यवस्थित ठेवा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक चिंता कमी होईल आणि भविष्यासाठी आत्मविश्वास वाढेल. योग्य नियोजनामुळे पुढील काही महिन्यांसाठी मजबूत आर्थिक पाया तयार होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कुटुंबात प्रेम, जिव्हाळा आणि समजूतदारपणाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमधील जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवल्यास नाते अधिक दृढ होईल. एकमेकांवरील विश्वास वाढेल. प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी हा आठवडा आनंददायी ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान आणि अभिमान वाटेल. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबासोबत छोट्या सहलीचा योगही संभवतो. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील. राग आणि अहंकार टाळल्यास प्रत्येक नाते अधिक मजबूत होईल. संवादात गोडवा ठेवा, त्यामुळे घरातील वातावरण अधिक सुखद राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषयही सहज समजू लागतील. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास उत्तम परिणाम मिळतील. सोशल मीडियावर कमी वेळ घालवा आणि अभ्यासाला अधिक वेळ द्या. मित्रांच्या सकारात्मक सहकार्यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ संकेत मिळू शकतात. आत्मविश्वास टिकवून ठेवा. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मोठे यश निश्चित मिळेल. अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करत रहा. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम
यामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतील. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. तेलकट आणि तिखट पदार्थांचे प्रमाण कमी करा. भरपूर पाणी प्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी ऊर्जा, उत्साह आणि मानसिक शांतता वाढलेली जाणवेल. प्रवास आणि अध्यात्म. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत प्रवासाचा योग आहे. हा प्रवास भविष्यात नवीन संधी आणि चांगले संबंध निर्माण करणारा ठरेल. धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळेल. देवदर्शनामुळे मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. सत्संग, नामस्मरण किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. गरजू व्यक्तींना मदत करण्याची प्रेरणा मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद लाभतील. ध्यान आणि प्रार्थनेमुळे मानसिक स्थैर्य वाढेल. मनातील नकारात्मक विचार दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. या आठवड्यात केलेले सत्कर्म भविष्यात मोठे शुभफळ देणारे ठरेल. उपाय: दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. शुक्रवारी माता महालक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करा आणि पांढरी किंवा गुलाबी फुले अर्पण करा. गरजू महिलेला वस्त्र किंवा अन्नदान करा. घरात सुगंधी धूप लावा आणि सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा प्रज्वलित करा. कोणालाही दुखावणारे शब्द बोलू नका आणि प्रत्येक निर्णय शांत मनाने घ्या. या उपायांमुळे शुक्रग्रहाची कृपा वाढेल आणि जीवनात सुखसमृद्धीचा प्रवाह निर्माण होईल. एकूणच हा आठवडा तूळ राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये यश आणि कौटुंबिक आनंद घेऊन येणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे आले तरी त्यावर संयमाने मात करता येईल. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती वेगाने तुमच्या बाजूने फिरू लागेल. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. तुमच्या संतुलित विचारसरणीमुळे आणि योग्य निर्णय क्षमतेमुळे अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची सुरुवात होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम, मित्रांचे सहकार्य आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्यासाठी मोठे बळ ठरेल. आरोग्याची काळजी घेत संयमाने आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहिल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. देवावर श्रद्धा ठेवा, नियमित प्रार्थना करा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. हा आठवडा तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन प्रगती, आर्थिक समाधान आणि दीर्घकालीन यशाचा मजबूत पाया घालणारा ठरेल. धन्यवाद.